हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? तर सकाळची आपली गडबड, आज झाला उशीर, त्याच्यामुळे भाज्या काही शेअर केल्या नाही. तर ही केलं आहे मी, जसं की तुम्हाला म्हटलं ना, हे काही दोडकं मस्त असं थोडंसं असं मिस्टरांना असंच आवडतं आहे. ही लेकरांना मोकळी भाजी केली. हे आपलं दोशाचं पीठ, ही आपली आता चटणी करायची. खाली मिरच्या येतात, कोथिंबीर, जिरे आणि डाळवं, आणि हे शेंगदाणे घेतलेत भाजून. तुमच्याकडे जर नारळ नसेल तरी अशी चटणी करा, एक नंबर. नारळापेक्षा एकदम अशी छान चटणी होती. तर हे पहा असं आहे. आता थोडेसे शेंगदाणे थंड होऊ देते आणि भाजून घेते. हे दोन काय तुमच्यासोबत शेअर, जसं की म्हणलं ना, उशीर खूप झालता, सकाळी सकाळी उठलं, आपली गडबड असती या. तर चला म्हणलं आता हे तरी शेअर करावं. दोशे एकदम मस्त नंबर 1 मध्ये दोशे होते. तर बाकी सगळं आवरलं आहे. आता वाजायचे 7ला 10 कमी. इथं मला जायचं असते आजीकडं. तर चला आता चटणी पण शेअर करते तुमच्यासोबत. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत? मजेत ना? आणि मजेतच राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मी तर रोज हेच सांगत असते. तर चला, मी अलका मुमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो, दादांनो, कालच्या आलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी अगदी सगळ्यांची आभारी आहे बरं का. जे मी माझे कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्याच्यामुळे सांगते की जे मी मला लाईक कमेंटसाठी, कालच्या प्रेमासाठी तुमच्या, तर सगळ्यांच्या अगदी हृदयातून धन्यवाद आहे. आणि सगळ्यांना अशीच चांगली तुम्ही बी पुढे जा, मला बी पुढे घेऊन जा. तर चला दादांनो, ताईंनो, तर चला सुरुवात आता व्हिडिओला तर झालेली आहे. जसं की हो काय तुम्हाला भरण्या मी दाखवल्या होत्या ना, एवढ्या छान आहेत ना. ह्याचं प्लॅस्टिक एवढं मस्त आहे ना की लांबून जर असं बघितलं तर काचाच्या वाटत्यात. तर अशा ह्या 3 आणल्यात मी, आणि ही एक आणली होती. ही जैन खूप नाद लावला होता, पण मस्त आहे. एक नंबरमध्ये भरणी आहे. जवळून दाखवते, त्याच्यात जिरे भरलेत मी. हे पाचशे, हे 100 रुपयाला आहे. दिसत असेल, उलटं दिसायले. 99 किंमत आहे. तर हे पण एकदम मस्त आहे. आता हे असे पण मी 6 आणणार आहे. आणि हे जे डबे आहेत ना, हे एकदम मस्त आहेत, पण हे काही विकत आणलेलं नाही, ते गिफ्टमध्ये आलेले इथं. तर खूप मस्त आहे. इथं एकदम छान काजू बदामाला केलेले इथं. ह्याच्यात बदाम भरलेत, ह्याच्यात काजू भरायचे राहिले. तर असं दिसतंय. हे पण जवळून दाखवते तुम्हाला. वरून स्टीलची बॉडी आहे आणि आतमधून असा काच आहे. एक नंबर आहे बघा ताईंनो. इथं डीमार्टला खूप छान स्वस्त आणि एकदम असं म्हणजे मस्त मिळतंय. नंबर 1 मध्ये मिळतंय काही पण. तर हे असं आपलं मी तुम्हाला म्हणलं शेअर करावं मैत्रिणी माझ्या ताईंसोबत. म्हणून या बरण्या भरलंय. आता हे वरी डाळ आहे, वरी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ काढायची राहिली, ती ह्याच्यात भरायची राहिली. ज्या आणल्या होत्या त्या भरल्या आता. तर हे असं आहे आपलं. आता चला दोशे सकाळी सगळे करून दोशे वगैरे झाले आणि सगळे खाऊन गेले. तर तेवढ्या सकाळी मला काही शूट करूनच झालं नाही. मी म्हटलं जाऊ द्या, आता असं बी आपल्याला करून खायचं, त्या टाईमला माझ्या ताई मैत्रिणींना दाखवावं. तर तवा ठेवला, आपला तवा गरम झाला, गॅस सिमच ठेवायचा. आणि आपलं इडलीचं पीठ तर घेते आता दोशे करून. एक नंबरमध्ये होते. तर काल इडली केली, आता आज दोशे, आणि उद्याच्याला मला करायचे उत्तप्पे. पूर्ण सगळं त्याच्यात गाजर, टोमॅटो, कांदा, भाज्या जे बी असतील ते मी घालीत असते त्याच्यामध्ये. आणि तसे दोशे सॉरी उत्तप्पे करायचे, ते पण शेअर करते तुमच्यावर. हे पाहिजे तेवढा पातळ आणि जसा पाहिजे तसा डोसा येत आहे. आणि मी ह्याचं आपले कोकणचे तांदूळ वापरते मैत्रिणींनो. एक इथं ह्याचा हे पण भेटते बरं का, इडलीचा रवा. आणि हे उलतं ना, ह्याच्याबद्दल तर सांगायचं म्हणलं ना, एक नंबरमध्ये आहे. तुम्ही कसंही उलटा, चपात्या उलटायला आणि असं तेल लावायला एक नंबरमध्ये उलतं नाही हे. तर बघू शकतात. तर बघा, ह्याला पेपर डोसा सुद्धा म्हणू शकतात. इतका पातळ आणि छान झालेला आहे आपला, चिटकत नाही काही नाही. हे एक नंबरमध्ये पातळ आपला मस्त एकदम छान. आणि आम्ही ह्याच्यातमध्ये ना, तुम्ही म्हणताल की ताई नेहमीच दोशे किंवा इडली करते, तर ताईंनो मी ह्याच्यामध्ये काय करते, तांदूळ माझे कमी असते आणि उडदाची डाळीचं प्रमाण डबल असते. तर त्याच्यामुळे 1 गिलास डाळ असेल तर 2 गिलास नाही सॉरी 1.5 गिलास तांदूळ आणि त्याला 1 गिलासाच्या जवळ डाळ टाकते. आणि उडदाच्या डाळीचं कसं आहे, आपल्या खाण्यात आली पाहिजे आणि उडदाची डाळ खाल्लेली चांगली असती. त्याच्यामुळे माझ्याकडे नेहमी हे नाश्त्याला आठवड्यातले 4 दिवस हे असतं म्हणजे असतंच. तर या चला नाश्त्याला तुम्ही पण. हे पहा, तर हे आपला डोसा आणि ही आपली चटणी. माझ्याकडे नारळ नव्हतं, तुम्हाला जसं की दाखवलंय ना, नारळ नाही आहे, शेंगदाणे आणि डाळवं, मिरच्या, कोथिंबीर, एक नंबरमध्ये चटणी होती. करून बघा तुम्ही पण. नारळ प्रत्येक वेळेस नसतंय आपल्याकडं, तर असं. तर या नाश्त्याला. तर आता वाजली संध्याकाळची 6, दिवाबत्ती झाली, 4चा चहा झाला आपला, 5चा
थोडेसे भांडे होते ते पण घासून घेतले. आता रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं. तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मला करायचं आहे पालकाचं वरण. हे असं हे पालक धुवून असा व्यवस्थित चिरून धुवून ठेवला आहे. आणि आता 6:30 झालेत. 15 मिनटात मला आजीकडे जावं लागतं आहे. आजीचा स्वयंपाक करून यायचा. तोपर्यंत मी तुरीची डाळ अशी भिजायला घातली. हे पहा, कारण ज्यावेळेस आपण भिजायला घालतो ना डाळ, तर एक 15-20 मिनटं भिजू दिली ना तर 1 नंबरमध्ये 2 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी व्यवस्थित आणि छान शिजून निघते. याच्यात एक टोमॅटो घालायचा आणि शिजवून घ्यायचे. पण खालून आल्याच्या नंतर तर मटर आणले होते. मटर तसेच ठेवले होते, सोलत बसले होते आत्ता. तर मग ते सोलून घेतले आणि धुवून व्यवस्थित त्या कॉटनच्या कपड्यावर मी ना सुकायला ठेवलेत मैत्रिणींनो. कारण रात्रभर तशीच ठेवणार, कारण कुठून येतं तर काय माहीत नसते आपल्याला, त्याच्यामुळं. तर चला आता तर हे पहा असा दिवा वगैरे लावून घेतला. आणि मी महालक्ष्मीला ना हे असं गळ्यातलं घातलं. कसं वाटतंय तर नक्की सांगा बरं का मैत्रिणींनो. मला खूप आवडलं म्हणून घातलं बरं का मी. तर कसं वाटायलं ते पण सांगा. इकडे स्वामींची पण आपल्या झाले दिवा इकडे वेगळाच लावत असते मी स्वामींना. स्वामी. आणि हे पहा असे मटर जसं की तुम्हाला म्हटलं ना मी सोलले, ह्याला धुतलं मैत्रिणींनो व्यवस्थित. आणि अशा कॉटनच्या कपड्यावरनं व्यवस्थित असं वाळू घातलं या. कारण कुठले हात लागलेले असतात मार्केटमध्ये कुठं बी, त्याच्यामुळे म्हणलं आता असं व्यवस्थित ठेवलं म्हणजे बरं वाटतं या. तर चला जाऊन येते आजीकडं आता. चला आता इकडं मी कारला असं फ्राय करायला ठेवले. मुलंही खाते तर भाजी केल्यास कोणीच खात नाही आहे. लसण घेतलाय मी असा भरपूर लसण, आणि जास्त बारीक नाही करायचा, असा अर्धवट दुखावून घ्यायचा, म्हणजे अर्धवटच कच्चा बच्चा. आणि हे आपलं बघा कसलं मस्त शिजलंय वरण. आणि ह्याला सगळे पसंतीनं आवडीनं खातेत मैत्रिणीनं. तुम्ही एकदा नक्की करून बघा असं. तर चला आता इकडं तेल बी ठेवलंय गरम करायला. मध्येच फोन आला त्याच्यामुळे थांबवावं लागला व्हिडिओ. आणि हे कारलं सगळे लेकरा सगळं खाते तर सगळेच खाते तर कोणीच त्याला नाही म्हणत नाही. आता बारीक गॅसवर ठेवले मी, थोडंसं तेल घातलंय ह्याच्यावर ठेवून दिलं आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते आता पालकाचं वरण. हे आपल्या जिरे मोहऱ्या आणि मेन इन्ग्रेडियंट्स याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे ह्या मेथ्या. एकदा मेथ्याचं वरण, कुठल्याही वरणाला मेथी टाकून एकदा मेथ्याचं वरण नक्कीच करून बघा मी तर म्हणन. आणि आज जरा वेगळं करायला 2 मिरच्या, एका मिरचीला मधून तुकडा करून एकदा टाकून बघा, 1 नंबर चव लागते. तुम्हाला जर ती मिरची खायची असेल तर त्याच्यावर थोडंसं मीठ घालून खा, नसेल खायची तर काढून बी ठेवू शकतात. लसूण मला हिंग पण घालायची बरं का ग. अगं एक खा हिंग, तुला काल उरवलीस दिलती लई मटी तर छान बसतीये. काल दिली भाजी जास्त तर उरवून आणलीस. तर मैत्रिणीनं हे मी ह्याला हे काय प्रमोशन वगैरे काही नाही आहे. फक्त हे प्रोडक्ट इतकं चांगलं आहे ना, 1 नंबरमध्ये आहे. माझा चेहरा एकदम असा क्लीन झाला आहे, त्याच्यामुळे मी हे फक्त सांगते. ह्याचं प्रमोशनचं किंवा काहीच ह्याचा संबंध नाही आहे. तर हे क्युअर स्किनचं आहे. ह्याचे आपलं ऑनलाईन सगळं म्हणजे डॉक्टर असते तर समोर आपलं चेकअप फ्रीमध्ये होतं आहे. आणि फक्त क्रीमचे पैसे द्यायचे असते. तर एक फेसवॉश आणि आपल्या जसं आपली त्वचा आहे ना त्याच्यानुसार देतात ते आपल्याला सजेस्ट करते. तर सगळं सांगतात, आपला फोटो घेतात साईडचा समोरचा, आणि एकदम मस्त नंबर 1 मध्ये आहे. तर हे पहा मला जी क्रीम आहे ना तर एकच ह्याच्यात हे पहा थोडेसे महाग असते आता, पण एकदम रिझल्ट नंबर 1 मध्ये आहे. हे आता केवढ्याची की 1 मिनिट दाखवते तुम्हाला मी. काहीतरी किंमत आहे 570 काहीतरी, पण 1 नंबरमध्ये ह्याचा रिझल्ट आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर अवश्य घेऊ शकतात. आणि ही नाईटला एक फेसवॉश आहे माझ्याकडं, ते पण मी आता आहे दाखवते 1 मिनिट. फेसवॉश आहे, फक्त क्रीम संपली होती म्हणून मी ही क्रीम मागवली आहे. तर बघा तुम्हाला पाहिजे असेल तर मी म्हणते की एकदम नंबर 1 मध्ये मागवू शकतात. 1 मिनिट. तर हे फेसवॉश आहे,
त्याचंच मी हेच वापरते. हे बघ असं. आता ही नाही बी म्हणलं तर बॉटल आपल्याला 2-2.5 महिने जाते जवळ. 2 टाईम जरी मी तर 2 टाईम लावते, कारण सकाळ संध्याकाळ. कारण ह्याचं काय माहिती का, ह्यानं आपलं संध्याकाळी तोंड धुवायचं. आणि ही नाईट क्रीम, ही क्रीम एकदम अशी आपली हरभऱ्याच्या डाळिंबी इतकीच घ्यायची, जास्त लागत नाही. हे बी मला 3 महिने गेली ही बॉटल, एवढीच आहे, पण एकदम नंबर 1 मध्ये आहे. आणि हे फेसवॉश आहे छान असं. बघा तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुमचं, मी माझं सांगायले माझं वैयक्तिक, कारण 1 नंबरमध्ये मागवायचं असेल तर मागवू शकतात. बघा मैत्रिणींनो, तर हे बघा. आणि चला आता ना जेवण. तर ह्या भाकरी मला भाकरच लागते, मी भाकर खाते. ह्या पोळ्या, हे कारलं तूप ठेवले ह्या गरम वरणावर, गरम हे करण्यासाठी. ते गरम होईल आपलं तूप, ह्याच्यावर ठेवते कारण भात गरम आहे. चला, कशी वाटली आजची रेसिपी. आता ती ट्यूब आणली, आपली इकडली ट्यूब खराब झाली म्हणून हे असा बल्ब बसवला आहे, पण त्याचा पाहिजे तसा उजेड पडणं झाला आहे मला, त्याच्यामुळे ट्यूब आणली. आता ह्या टायमाला नाही बसवित आहेत, सकाळी बसवायची. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं सेंड करते. सर्वांना श्री